अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,500 पर्यंत घसरण झाली आहे। चांदीच्या दरात 4,000 प्रति किलो रुपयांनी घसरण झाली आहे। सोन्याचे आजचे दर 70,700 रुपये प्रति तोळा आहेत, तर चांदीचे दर 87,000 रुपये प्रति किलो इतके आहेत। तर सोन्यावरील कस्टम ड्युटीमध्ये कमी करण्यात आल्यामुळे आता हे सोन्याचे दर कमी झालेले आहेत। सोनं हे 3,000 कमी आलेलं आहे। आज सोन्याचा भाव हा 70,700 रुपये इतका आहे, तर चांदीच्या दरातही देखील मोठी कपात झाली आहे। तर सोन्याच्या दरात 3,500 रुपयांनी कपात झालेली आहे, घट झालेली आहे। आजच अर्थसंकल्प जाहीर झाला आणि अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे। सोन्याचे आजचे दर हे 70,700 रुपये प्रति तोळा इतके आहेत। अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले होते, त्यामुळे अनेक सर्वसामान्यांना आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्या चांदीच्या दरावर जी कस्टम ड्युटी लागत होती ती केंद्र सरकारने कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। आता आपण सुवर्णनगरी जळगावमध्ये आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी सोन्याचे मोठी बाजारपेठ म्हणून जळगावकडे बघितलं जातं, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात ही सातत्याने वाढ होत असल्यामुळे कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती। मात्र सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे। आपल्यासोबत सोन्याचे चांदीचे दर का घसरले या संदर्भात बोलण्यासाठी सुवर्ण व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगाल, कशामुळे सोन्याचे दर कमी झालेले आहेत आणि कितीने कमी झालेले? आता फायनान्स मिनिस्टरने आज डिक्लेअर केलं की गोल्ड आणि सिल्वरची कस्टम ड्युटी ही 6% कमी करायची। त्याच्यामुळे सोन्याचे भाव हे 73,000 रुपये होते सकाळपर्यंत, आता 70,700 पर्यंत पोहोचले आणि सोबतच चांदीचे भाव हे 90,000 रुपये होते, आता 87,000 पर्यंत पोहोचलेले आहे। दादा, आपण बघतोय की सातत्याने सोन्याचे दर हे वाढत होते, मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे। याचा नेमका सुवर्णनगरीत काय परिणाम होईल? आता सोन्याचे भाव हे 75-76 पर्यंत गेले होते, तर कुठेतरी 73 वरती पोहोचले होते, पण आता अचानक 3,000 पर्यंत भाव अजून कमी झाल्यामुळे ग्राहकांना खूप आनंदाची गोष्ट आहे। आतापर्यंत ग्राहक जे थांबलेले होते की सोन्याचे भाव कमी होईल आपण घेऊ, कमी होईल, मग आता त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि हा फायदा हे जे कमी केलेले आहे कस्टम ड्युटी, तर हे का कमी केले, कारण की इंडियाची ज्वेलरी सेक्टर जे आहे ते बूस्ट करायसाठी, सोबतच गोल्ड स्मगलिंगला कंट्रोल करायसाठी, त्याच्यामुळे हे 6%ने कस्टम ड्युटी कमी केली आहे। तर निश्चितच त्याचा फायदा ग्राहकांना होईल आणि दुकानदारालाही होईल। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।